तर या निवडणुकीमध्ये जवळजवळ सर्वच माझ्या विरोधात होते. परभणीचे नेते असतील, तिथले प्रॉपरचे नेते असतील, मग ते भाजपचे नेते असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील, शिवसेनेचे नेते असतील, हे 3 पक्ष हे 3 पक्ष आणि 6 पक्ष माझ्या विरोधात होते का नाही? आणि त्यातले 10% 20% काही लोकांनी कामं केले. काही पुणेमध्ये काही भाजपच्या लोकांनी कामं केले, इथं काही 4-2 लोकांनी कामं केले. तसंच त्याच प्रमाणामध्ये राष्ट्रवादी. असं एकंदरीत जर बघितलं तर टोटल इतका विरोध असताना इथं मी तर म्हणतो भाजपच्या लोकांनी पैसे वाटले माझ्या विरोधात. भाजपच्या इथल्या अध्यक्षाने पैसे वाटले, जिल्ह्याचा अध्यक्ष असं त्यानं पैसे वाटले माझ्या विरोधात. इथल्या माजी नगर अध्यक्षाने पैसे वाटले माझ्या विरोधात. म्हणजे तुला ते बोलतो म्हणजे काय असं कुणावर आरोप नाही करत, ते सर्वांना माहीत आहे. ज्या त्या वार्डामध्ये राहणाऱ्या लोकांना माहीत आहे पैसे वाटले का नाही. पण त्यांना कळून चुकलं की जनतेच्या जिल्हा अध्यक्षाचं गाव तिथं लीड मला जिल्हा अध्यक्षाच्या गावामध्ये गाव आहे 300-400 मताचं गाव, पण तिथं लीड मला डबल पैसे वाटल्यानंतर मला लीड आहे. त्याच्यानंतर बोर्डा गाव आहे, बोर्डा गावामध्ये लीड आहे. प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही एवढ्या सगळ्या ठिकाणी मला इतका विरोध करू नये म्हणजे इतकं यश मोठ्या प्रमाणामध्ये या गंगाखेड विधानसभेने दिलं नाही. गंगाखेड तालुक्याने दिलं. या गंगाखेड तालुक्याचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. 70,000 मतं कशाला म्हणतात. मला दिलेल्या मतापैकी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.